या दोन गटासाठी देखील या दोन बाईक्स देखील आपल्याला पाहायला मिळतात। स्पोर्ट्स सायकल देखील 3 पाहायला मिळतील। त्याच्यानंतर या चमचमत्या ट्रॉफ्या, या ट्रॉफीचा आपण जर विचार केला तर एक चांगल्या ट्रॉफ्या सध्या आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात। आज आपल्याला डिगेटचे सामने पाहायला मिळते। दुसरी मॅच असणार पहा ओरोसी पक्ष हरिग्राम। जर लाईव्ह बघत असतील तर थोडं लवकर यायचा प्रयत्न करा, कारण दोन्ही टीम म्हटलं तर वेळेवरती आल्यात। चॅलेंजर धुदानी त्याच्या अगेन्स्ट फाईट करते गाडेश्वर। जाऊया मैदानाकडे। प्रथम टॉस जिंकलाय धुदानी टीमने। प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करायची प्रथम पूर्वार्धामध्ये गाडेश्वर टीमला। दोन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो। स्ट्राईक एंड वरती फलंदाज असतील रमेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती शुभम। हे दोन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। प्रथम बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीम कडनं तर वैयक्तिक संघाचं पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतोय सूरज। एक एक्सप्रेस गोलंदाज विजय शेठ पाटील ट्रॉफी मध्ये खरं तर या खेळाडूची चर्चा नक्कीच आपण पाहिली आणि आज पुन्हा एकदा तो संघ आणि ती टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। सामन्याला सुरुवात। पहिला बॉल, पहिलाच बॉल गॅप सिलेक्शन मध्ये तितकं चांगलं दर्जेदार थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळाली आहे। तिथपर्यंत एक मिळेल सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने वैयक्तिक संघाचा अकाउंट ओपन केलं जाते। बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीम कडनं फक्त सन्मान दिला, थोडंसं खरा फंबलिंग पाहायला मिळाली दोन्ही टीम कडनं आणि एक सिंगल मिळाले आणि एक सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलं जातं। प्रथम बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीम कडनं स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतो शुभम। त्याच्यामध्ये क्षमता असेल मोठ्या फटक्यांची, परंतु 5 षटकांची मॅच पाहायला मिळेल। पहिलाच बॉल स्ट्रेट ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं जातं। क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, तिथपर्यंत मिळेल एक सिंगल। एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा सध्या धावफलकीवरती पाहायला मिळतात। 2 बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात। गोलंदाज आपण पाहतोय सूरजला, एक चांगला गोलंदाज आहे। आज चॅलेंजर दुधाने टीम कडे आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतोय। कमी वयामध्ये त्यांनी क्रिकेटवरती अफाटून प्रेम केलं आणि खरं तर आज गावासाठी खेळणारा एक चांगला खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये। क्या बात आहे, वेग भरपूर पाहायला मिळाला। टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये। बीट केलाय फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती रमेशला। रमेश देखील एक चांगला खेळाडू आहे गाडेश्वर टीमचा, परंतु ह्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 5 षटकांची मॅच, 5 षटकांमध्ये मगाशी कॅप्टननी आमच्यासोबत संवाद साधला आणि खरं तर 70 ते 75 धावांचा पल्ला नक्कीच आम्ही प्रयत्न करून ते करावं लागेल। क्रॉस द लाईन, बॅटची इनर एज लागली जाते, फलंदाज होईल बाद आणि इथं पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमला। फलंदाज रमेश बॅक टू द डगआउट। पहिला विकेट सध्या तंबूच्या अस्त्राला पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीम। खरं तर आपण पाहिलं रमेश पहिल्या बॉलवरती फक्त सन्मान दिला, त्याच्यानंतर स्ट्राईक मिळाली शुभमला, त्यांनी देखील फक्त एक सन्मान दिला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर तिसऱ्या बॉलवरती, चौथ्या बॉलवरती जर पाहिलं तर तिसरा बॉल डॉट आणि या चौथ्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली आहे। एक मोठा धक्का बसतोय सध्या प्रथम बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमला आणि शुभमला मैदानामध्ये राहणं खूप गरजेचं असणार आहे, कारण प्रत्येक टीम्स मध्ये जर पाहिलं तर एक एक 2-2 खेळाडू खूप चांगल्या रीतीने परफॉर्मन्स करेल हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। आणि शुभमला मात्र 5 ओव्हर मध्ये जरी पाहिला तर 3 ओव्हर थांबून खेळणं खूप गरजेचं असेल। शेवटचे 12 बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील आणि त्याच्यानंतर मोठे फटके नक्कीच आपल्याला शुभमच्या बॅटमधून पाहायला मिळतील, परंतु ते मैदानामध्ये सिद्ध करावं लागेल। पहिलं षटक जर पाहिलं तर 1 विकेट सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळते। धावसंख्या जर पाहिली तर 2 या आकड्यावरती पाहायला मिळते। व्यक्तिगत जर पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावरती गेलेला फलंदाज आपण पाहतोय निलेश। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, वेग भरपूर पाहायला मिळाला। टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल निघून चालले इष्टिकेच्या हातामध्ये डॉट बॉल। जेवढं डॉट बॉल पाहायला मिळते थोडंसं प्रेशर पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमकडे। तर ह्या मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिले षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतील, फक्त 2 क्षेत्ररक्षण सध्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि बाकीचे सर्व खेळाडू ऑफसाइड, लॉंगा प्लेजर, मिड विकेट या ठिकाणी आपल्याला तैनात केले जाते। स्टॉप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, चुकी करणार नाहीये, कमालीचं जल टिपलं जात आहे, आल्या मात्र माघारी परतवलं जाईल। फलंदाज होईल बाद, धक्का क्रमांक दुसरा बघतोय फलंदाज निलेश बॅक टू द डगआउट।
पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि या षटकामध्ये दादागिरी दाखवली सुरेश या गोलंदाजानं. अवघ्या जर पाहिलं तर दोन महत्वाचे विकेट सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाले. दोन फलंदाज सध्या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमकडनं आणि धावसंख्या जर पाहिली तर फक्त 2 धावा खर्च केला. एक चांगला कमबॅक केला या चॅलेंजर धोतानी टीमकडे. 5 षटकांची मॅच शुभमला ह्या मैदानामध्ये राहणं खूप गरजेचं असेल. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक दिलीप स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे, वेग भरपूर पाहायला मिळाला आणि टप्पा पडल्यानंतर बॅटचा बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. बीट केलं या शुभम या फलंदाजाला. जेवढे डॉट बॉल येणार तेवढं प्रेशर सध्या बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमकडे पाहायला मिळेल. कारण एखादा विकेट करणं खूप महत्वाचं असेल. 5 षटकांची मॅच जरी 50 ते 60 धावा जरी पाहायला मिळाला तर कमबॅक करेल गाडेश्वर टीम. परंतु चांगला कमबॅक करावा लागेल गाडेश्वर टीमला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट झाल्यानंतर थोडस प्रेशर सध्या पाहायला मिळतं बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमकडे. आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाज आपण पाहतो दिलीपला सलगचे 2 बॉल डॉट. पहिलं षटक आपण सूरजनी पाहिलं, फक्त 2 धावा खर्च केल्याने त्याच्यानंतर 2 महत्वाचे विकेट सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतात. कदाचित जर पाहिलं तर 5 षटकाची मॅच आहे, जरी सिंगल डबल प्राधान्य देऊन एखादा विकेट पाहायला मिळाला तर कमबॅक करेल आणि धावा येणं खूप गरजेचं आहे गाडेश्वर टीमला. क्रॉस द लाईन लोक ऑफिसर मध्ये बोलला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, तिथपर्यंत एक मिळेल सिंगल, थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळतोय आणि मिळतील धावा 2 आणि या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 4 या आकड्यावरती पोहोचली गेल्या. खरं तर आपण विचार केला तर धोतानी टीमला देखील क्षेत्ररक्षण चांगलं करणं खूप गरजेचं आहे. कारण दोन्ही टीमसाठी जर म्हटलं तर मॅच खूप इम्पॉर्टंट आहे आणि चांगलं परफॉर्मन्स करावं लागेल दोन्ही टीमला. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, परंतु क्या झेल. त्यांनी देखील पहिला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि ते देखील दाखवून दिलंय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा पाहायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर फक्त जर पाहिलं दिलीपचं कौतुक केलं पाहिजे. एक मोठा विकेट सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. शुभम मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आपण पाहतोय संजय स्ट्राईक एंड वरती. संजयला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल आपल्या टीमसाठी. फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न, फटका फसला होता परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. तिथपर्यंत मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्येवरती धावा पाहायला मिळतात 5 या आकड्यावरती पोहोचली गेले. दुसरं षटक चालू आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी खराब बॅटिंग सध्या आपल्याला गाडेश्वर टीमकडनं पाहायला मिळते. 5 षटकाची मॅच पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 फलंदाज सध्या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर 2 फलंदाज आपण पाहतोय दीपक आणि संजय. हे 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर बाद होईल. दीपक बॅक टू द डगआउट.
तर कमबॅक करावं लागेल गाडेश्वर टीमला. प्रथम बॅटिंग करायची आहे एक. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर या षटकाचा आपण जर विचार केला तर षटक देखील 2 षटक देखील संपले गेलेत आणि 2 षटकामध्ये जर पाहिलं तर अवघ्या जर पाहिलं तर फक्त 6 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आपण पाहिलं तर काही दिवसामध्ये आपल्याला एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. खरं तर आपण जर पाहिलं तर डिंगडॉंग ग्रुप थुधाणी आयोजित सरपंच व उपसरपंच चषक 2025 पर्व दुसरा असेल त्या स्पर्धेचं एक दमदार आयोजन. आणि ही स्पर्धा जर पाहिली तर 31 मार्च 2025 ते 5 एप्रिल पर्यंत या स्पर्धा पाहायला मिळतात आणि नाईट स्पर्धा असणार आहे. पहा ठिकाण म्हटलं तर धरणातील डिंगडॉंग गोल मैदान असणार आहे. पहा आणि या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर AB साठी देखील बाईक आहे आणि DEF साठी देखील बाईक आहे. इलेक्ट्रिक बाईक आपल्याला पाहायला मिळेल. प्रवेश फी 14,000 रुपये असणार आहे. त्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय पारितोषिक 30,000 रुपये आणि चतुर्थ, 5वं आणि 6वं पारितोषिक आपल्याला पाहायला 25,000 रुपये. आणि उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, स्पोर्ट्स सायकल असतील आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून कुरल देखील असेल या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर जर या स्पर्धेमध्ये सहभागी घ्यायचं असेल तर नारायण चौधरी असतील, दोतानी गावचे एक चांगले पोलीस पाटील आहेत आणि एक चांगले समालोचक देखील आहे, त्याच्याशी संपर्क साधा. त्याच्यानंतर दामोदर चौधरी, मोहन चौधरी, मनोज चौधरी, संभाजी चौधरी, मंगेश चौधरी, प्रकाश चौधरी, दत्ता बसमा आणि राजेंद्र घुटे हे ते मान्यवर असतील, त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील. जर त्या स्पर्धेमध्ये सहभागी घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि ती एक दमदार स्पर्धा पाहायला मिळेल आणि ती स्पर्धा नाईट पाहायला मिळेल. ओलिया मैदानाकडे आतापर्यंत जर पाहिलं तर तिसरं षटक आणि पहिल्याच बॉलवरती एक मोठा धक्का बसतो. बॅटिंग करत असताना गाडेश टीमला फलंदाज बाद होईल संजय बॅक टू द डग आउट. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा धावसंख्येत भर पडली. नंतर धावसंख्या जर पाहिली तर 6 या आकड्यावरती थांबले गेले. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि पहिल्याच बॉलवरती एक मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमकडे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 फलंदाज सध्या मैदानाच्या बाहेर म्हणतात. थोडंसं प्रेशर 5 षटकाची मॅच असताना त्याच्यानंतर जरी पहिल्या षटकामध्ये जरी 10-12 धावा आले त्याच्यानंतर कमबॅक करायचं तर शुभमला आणि पूर्ण टीम्स खरं तर शुभमच्या खरं तर त्या खेळाडूची अपेक्षा होती मोठ्या फटक्यांची, परंतु तितकीच दादागिरी सध्या चॅलेंजर दोघांनी टीमकडे पाहायला मिळाले. फेक भरपूर पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे बोलतील व्हाईट बॉल, थोडंसं बांधणारा चेंडू, एक आव्हांतर धाव मिळेल. एक आव्हांतर धावणी पुन्हा एकदा धावसंख्येत भर धावसंख्या जर पाहिली तर 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. तिसरं षटक आपण पाहतोय किरणला, एक एक्सप्रेस गोलंदाज. बॅटिंग लाईन देखील या खेळाडूकडे भरपूर चांगली पाहायला मिळेल. पुढच्या इनिंग मध्ये नक्कीच त्याची देखील बॅटिंग पाहायला मिळेल. आज गोलंदाजाच्या जोरावरती एक चांगला कमबॅक केलाय. क्या बात आहे. ठप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळाला. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक चांगला बॉलिंग अटॅक सध्या आपल्याला चॅलेंजर धोतानी टीमकडे पाहायला मिळतोय. कमालीचं षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा, 2 महत्वाच्या विकेट काढल्या आणि त्याच्यानंतर जर पाहिला तर दुसरं षटक आपण पाहिलं दिलीपने टाकलं. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि त्यांनी देखील 2 विकेट सध्या मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं. एक चांगला कमबॅक केलाय चॅलेंजर धोतानी टीमनं. शटअप मध्ये बॉलला ट्रबल केला जातोय. फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. तिथपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 8 या आकड्यावरती पोहोचली गेली. सिंगल डबलला प्राधान्य देऊन काहीच थोडंसं प्रेशर पाहायला मिळेल गाडेश्वर टीमकडे. सर ह्या मॅच मध्ये राहायचं असेल तर षटकार चौकार येणं खूप गरजेचं असेल. जरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं एखादा विकेट करणं खूप महत्वाचं असणार आहे. जरी या 40 ते 45 धावा जरी सेट केल्या तर पुढच्या इनिंग मध्ये गोलंदाजीवरती ते कमबॅक करू शकतं गाडेश्वर टीम, परंतु प्रयत्न करावे लागतील, मैदानामध्ये सिद्ध करावं लागेल. आज आपण मैदानामध्ये का होत होतो, आज आपल्या गावाचं नाव ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरूनच पुढे जातं आणि त्याच्यानंतर आज ग्रामीणचे सर्व खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर पहिली मॅच दोन्ही टीमचं खरं तर कौतुक मी मगाशी देखील केलं आणि पुन्हा एकदा मी कौतुक करेन. वेळेचं बंधन केलं, वेळेवरती दोन्ही टीम्स उपस्थित राहिल्या. त्या दोन्ही टीमचं मी जय महाराष्ट्र चषकामध्ये मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करेन. त्याच्यानंतर क्रॉस द लाईन लोका प्रिझर्व मध्ये बोलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, तिथपर्यंत मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 9 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. तिन्ही गोलंदाज पाहिलं तर थोडंसं चांगल्या रीतीने बॉलिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर सूरजने टाकलं,
2 धावा आणि 2 विकेट फक्त काढल्या. एक चांगलं महत्वाचं षटक होतं पॉवर प्लेचं आणि त्या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचं काम केलं त्या गोलंदाजानं. तिन्ही गोलंदाज म्हटलं तर एकही मोठा फटका अजून पाहायला मिळत नाहीये गाडेश्वर टीम कडनं. खरं तर खूप चांगली गोलंदाजी राहिली गेली. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा लॉंगा प्लीजर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तिथपर्यंत मिळेल एक सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली बॉलिंग, एक चांगला कमबॅक केलाय चॅलेंजर धोतानी टीम कडनं. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत जर पाहिली तर 10 या आकड्यावरती पोहोचली गेले. या षटकाचा आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल बाकी असणार आहे. कमालीचं षटक राहिले. गोलंदाज आपण पाहतो एक किरणचं कौतुक केलं पाहिजे. तिन्ही गोलंदाज म्हटलं तर एक चांगला कमबॅक केला आज चॅलेंजर धोतानी टीम कडे पाहायला मिळतोय. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर बीट झालाय फलंदाज आणि त्याच्यानंतर फलंदाज जागेवरती थांबवला आणि त्याच्यानंतर इथं षटक क्रमांक 3 संपलं जात आहे. 3 षटकाचा खेळ संपला जातोय. धावसंख्येत पाहिलं तर फक्त 10 या आकड्यावरती पाहायला मिळालं. प्रथम बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीम कडे समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 10 या आकड्यावरती पोहोचली गेली. राहिलेले 12 बॉलचा खेळ बाकी. 5 षटकांची मॅच, 3 षटकाचा खेळ संपला जातो. वैयक्तिक पहिल्या संघाचं 4थं षटक गोलंदाजीवरती आपण पाहतो या गजानन, एक अष्टपैलू खेळाडू, 40+ खेळाडू सध्या आज चॅलेंजर दोतानी टीम कडे पाहायला बोलतोय. खरं तर मी त्यांची बॉलिंग अटॅक, बॅटिंग अटॅक त्या खेळाडूकडे एक चांगलं योगदान आहे. आज क्रिकेटवरती अफाटून प्रेम करणारे एक चांगली व्यक्तिमत्व देखील आहेत आणि आज खरं तर चॅलेंजर दोतानी टीम कडे आपल्याला तो गोलंदाज पाहतोय गजानन. खरं तर कमी वयामध्ये जर पाहिलं तर क्रिकेटवरती प्रेम केलं आणि त्याच्यानंतर आज 40+ खेळाडू सध्या क्रिकेटवरती प्रेम पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल हुक केला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. येतो एक दमदार षटका. आपण पाहतोय गजानन बॅटिंग करत असताना पाहिलं तर जितूच्या पाठ बदना पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं आणि स्ट्राईक मिळाले जितूला. आणि जितूच्या बॅट बदना गजानन या गोलंदाजावरती पहिल्याच बॉलवरती केलेले आक्रमण खूप उशिराने आपल्याला दमदार षटकार पाहायला मिळाला. षटकाराची सैन्य धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाज ट्रॅक पुन्हा एकदा बॅटची एनर्जी नक्कीच पाहायला मिळाली. तिथपर्यंत कमालीचं बॉलिंग अटॅक सध्या पाहायला मिळतोय. जरी मोठा फटका केला त्याच्यानंतर कमबॅक केला गजानन या गोलंदाजानं आणि ह्या 12 बॉलमध्ये चांगली बॅटिंग करावं लागेल गाडेश्वर टीमला. मी बघा उल्लेख केला शुभमला मात्र 3 ओव्हर थांबून खेळणं खूप गरजेचं होतं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर 12 बॉलचा खेळ नक्कीच मोठे फटके आपल्याला शुभमच्या बॅटमधनं नक्कीच पाहायला मिळाले असते, पण कुठेतरी कमी पडले. आणि त्याच्यानंतर इथं काय घडलं जाते, सलगता दुसरा बॉल डॉट केला जातोय. पहिल्या बॉलवरती मार खाला आणि त्याच्यानंतर कमबॅक केला गजानन. मगाशी उल्लेख केला मी या खेळाडूचा, एक चांगला कमबॅक करून दाखवतोय आपल्या टीमसाठी आणि ते सिद्ध देखील केलं. जरी मोठा मार खाल्ला आणि त्याच्यानंतर डॉट बॉल काढण्याची एक हिंमत आहे माझ्याकडे आणि ते मैदानामध्ये दाखवून दिलंय. पुन्हा एकदा वेग भरपूर पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे बोलतात थोडंसं बाहेर जाणारा बॉल, व्हाईट बॉल, एक अभ्यंतर धाव मिळेल आणि एक अभ्यंतर धावणी पुन्हा एकदा धावसंख्येत धावसंख्या जर पाहिली तर 17 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. या षटकामध्ये गाडेश्वर टीमला जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं असतील. जर या षटकामध्ये जरी 25+30 झाल्या तर पुढचे 6 बॉलमध्ये 10-15 जरी धावा काढल्या तर कमबॅक होऊ शकतो या मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ मध्ये बॉल उडवला जातो. ताकदीचा वापर, ब्लॅक स्क्रीन वरून बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. येतो एक दमदार षटकार.
थँक्यू सो मच. षटकार आलाय. षटकाराच्या सैन्य धावसंख्येत बार धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा आपल्यावरती पाहायला मिळालात. मग अशी उल्लेख केलं त्याचं प्रत्युत्तर देखील पाहायला मिळतं. बॅटिंग करत असताना आपण फलंदाज पाहतोय जितूच्या बॅटमध्ये एकदमदार स्ट्रोक. क्या बात आहे. तारीफ केली त्याच्यानंतर वेगळं चित्र पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून चालला इस्ट्रेच्या हातामध्ये डॉट बॉल. या षटकाचा आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल बाकी असणार आहे. शेवटच्या बॉलवरती एखादा विकेट पाहायला मिळेल का? स्ट्राईक एंडवरती जितू फलंदाज पाहतोय. पुन्हा एकदा उंची जास्ती लांबी कमी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चुकी करणार नाहीये किरण. आणि अजून एक धक्का बसेल बॅटिंग करत असताना गाडीच्या टीमला. फलंदाज बाद होईल जितू. बॅक टू द डगआउट. षटकांचा खेळ संपला जातो. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा आपल्यावरती पाहायला मिळाल्या. शेवटचा 6 बॉलचा खेळ बाकी. 6 बॉल मध्ये चांगली बॅटिंग करावं लागेल गाडेश्वर टीमला. धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा. 23 धावा सध्या धावसंख्येवरती पाहायला मिळाल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी, चांगली बॉलिंग अटॅक, सध्या चांगलं क्षेत्ररक्षण दिलेली साथ. आज चॅलेंजर दोदानी टीम म्हटलं तर दोदानी टीमचा विचार केला तर त्या गावामध्ये आपल्याला भरपूर टीम्स पाहायला मिळतात. गाव देखील भरपूर मोठा आहे आणि त्या गावामध्ये 8 ते 9 टीम्स नक्की पाहायला मिळते. त्याच्यापेक्षा जास्त आज खरं तर प्रत्येक खेळाडूंना एक चांगली संधी मिळते, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो, एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये सहभागी घालतात. आणि सहभाग झाल्यानंतर खूप चांगला परफॉर्मन्स प्रत्येक टीमचा आणि प्रत्येक गावाचा आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि पहिली बिग लढत पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पहिला बॉल. रोहिताचा पहिलाच बॉल गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला. थोडंसं क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळतं. तिथपर्यंत मिळेल एक सिंगल. एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमसाठी. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय जयवंत. 5 बॉल मध्ये एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल. या षटकामध्ये जरी 2 ते 3 चौकार किंवा 2-3 षटकार पाहायला मिळाले तर धावसंख्या खूप चांगली पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती जेवंत आहे आणि त्या खेळाडू देखील चांगली क्षमता आहे. एक आमचे जवळचे मित्र आहेत आणि खरं तर आज क्रिकेटवरती प्रेम. आज खरं तर जेवंत या खेळाडूकडनं पाहायला मिळेल. परंतु मैदानामध्ये चांगली बॅटिंग करावं लागेल. क्या बात आहे. वेग भरपूर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. अपील जरूर केली. थोडस विश्वास कमी पाहायला मिळाला. परंतु इथं काय घडलं जात आहे सिद्ध करून दिलं जेवंत या खेळाडूनं. या खेळाडूचं कौतुक केलं पाहिजे. फलंदाजी केला पंचांचा पोज आकाशाकडे आणि इथं अजून एक धक्का बसेल बॅटिंग करत असताना गाडीच्या टीमला. जयवंत बॅक टू द डगआउट. या षटकाचा पाहिला तर पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती एक बॅटची नेज लागून विकेट पाहायला मिळाले. आज चॅलेंजर दोदानी टीमकडे म्हटलं तर बाळासारखा एक चांगला खेळाडू पाहायला मिळेल. लेफ्टी बॅट्समन आहे. त्यांची बॅटिंग आपल्याला नक्कीच पुढच्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल. रमेश असेल, एक अष्टपैलू खेळाडू असेल त्यांच्यामध्ये आणि त्याच्यानंतर नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. परंतु त्या टीम्स मध्ये आज आपल्याला कुठेतरी कमी पाहायला मिळतोय. तो नसेल त्याच्यानंतर पूर्ण खेळाडू त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला राहील याच्यामध्ये शंका नाहीये. फटका भरपूर चांगला ताकदीचा वापर जरूर केला होता. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. एक नशिबाचा आलेला एक दमदार चौकार. मिळतील धावा 4. चौकाराच्या साईने धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा दाखल करून ते पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ संपला जातो. शेवटचं षटक. 3 बॉलचा खेळ बाकी. अजूनही 3 बॉल मध्ये बिगिट करावं लागेल बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतो ज्याच्या बॅट मध्ये एक चौकार आला. जनार्दन. बॉडी लँग्वेज पाहिली तर थोडीशी चांगली पाहायला मिळते आणि एक चांगला स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षकाच्या बॉल मधून एक टप्पा घेऊन बॉल निघून गेला. 1 बॉम्ब सीमारेषेच्या पलीकडे एक दमदार चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाज स्ट्राईकवरती शेवटचं षटक. रोहिदास. कमबॅक करावं लागेल चॅलेंजर दोदानी टीमला. पुन्हा एकदा वेग भरपूर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला आणि बॉल निघून चालला इस्ट्रिकच्या हातामध्ये. डॉट बॉल.
जेवढा डॉट बॉल येणार तेवढं प्रेशर सध्या आपल्याला गाडीच्या टीमकडे पाहायला मिळतोय. खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं अवघ्या 2 धावा 2 विकेट महत्वाच्या आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर पूर्ण 3 गोलंदाजांनी केलेली एक चांगली सुरुवात चॅलेंजर दोदानी टीमकडे पाहायला मिळते. रोहिदास पुन्हा एकदा तयार. टप्पा पडल्यानंतर फुटवर्कचा वापर फलंदाजाच्या बॅट मध्ये जरी चौकार आला आणि त्याच्यानंतर सलगचे 2 बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती जनार्दन. शेवटचा बॉल असेल या षटकामधला शेवटच्या बॉलवरती एखादा षटकार किंवा चौकार पाहायला मिळाला तर कमबॅक करेल. थोडीशी धावसंख्या खूप चांगली पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे. सध्या धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा सध्या धावपळीवरती पाहायला मिळतात. गोलंदाज तयार असेल रोहिदास. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा तयार गाडीश्वर टीम कडनं. पुन्हा एकदा स्टेट ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं जातं. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना तिथपर्यंत एक मिळेल सिंगल. दुसरीचा प्रयत्न तितकं चांगलं थ्रो देखील पाहायला मिळाला. तिथपर्यंत मिळतील धावा 2 आणि या 2 धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत धावसंख्या जर पाहिली तर 30 या आकड्यावरती पोहोचली गेली. आणि इथं जर पाहिलं तर षटक क्रमांक 5 संपलं जात आहे. 5 षटकाचा खेळ संपला जातो आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 30 या आकड्यावरती पोहोचली गेले. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चॅलेंजर दोदानी टीमला येणारे बॉल असतील 30 आणि 30 बॉल मध्ये 31 धावांचा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे विचार केला तर प्रत्येक बॉल मध्ये एक सिंगल येणं खूप गरजेचं असेल. परंतु चांगली बॅटिंग केली तर 2 षटकांमध्ये देखील मॅच फिनिश होऊ शकतो. परंतु पुढच्या इनिंग मध्ये गाडेश्वर टीमला मात्र चांगली बॉलिंग अटॅक करावा लागेल. चला नेक्स्ट मॅच असणार पहा वरोसचे उंबरनेवाडी टीमचे कॅप्टन्स आले असतील तर यायचं आणि हरिग्राम. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतो जर आले असतील तर लगेच यायचं आमच्या व्यासपीठावरती. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं पहिलं स्वागत केलं जाईल आणि त्याच्यानंतर लगेच नाणेफेकी केली जाईल. तर दोन्ही टीम्स जर आले असतील तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतो की लगेच यायचं, थोडं स्पीडअप करायचं बा. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. ग्रुप डी चे सामने आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. पहिली मॅच बिग लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या जर पाहिली तर गाडेश्वर टीमचे आपल्याला पाहायला मिळाले 30. येणारे बॉल असतील 30 आणि 30 बॉल मध्ये 31 धावांचा पल्ला गाठायचा आहे. टीम ह्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चॅलेंजर दोदानी टीमला प्रथम टॉस जिंकला दोदानी टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा एक निर्णय घेतला. खूप चांगला इफेक्ट घेतला त्या टीम्सनं आणि क्षेत्ररक्षण करत असताना खरं तर खूप चांगली गोलंदाजी त्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न केला आणि कमीत कमी धावा देण्याचा स्कोर थांबवलं गेलं. हरिग्राम संघाच्या संघनायकाला आणि वरोसे उंबरनेवाडी संघाच्या संघनायकाला हा पहिला पुकार असणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक संघ आला असेल तर उपस्थिती दाखवायची, आमच्या मंचावरती येऊन असनस्त व्हायचं आहे. चला लगेच सामना देखील चालू करा कारण याच्यानंतरची देखील मॅच आपल्याला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण आज प्रत्येक टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि खरं तर प्रत्येक टीमचा वेगवेगळा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळाली गाडेश्वर टीमकडे आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बॉलिंग अटॅक खूप चांगला करावा लागेल. जरी पहिल्या प्रत्येक षटकामध्ये जरी कमी धावा आल्या तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच पाहायला मिळेल. परंतु चांगली बॅटिंग सध्या करावं लागेल चांगली दोदानी टीमला. 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. येणारे 30 बॉल मध्ये 31 धावांचा पल्ला गाठायचा आहे. सूरज आणि प्रदीप, सूरज आणि प्रमोद हे 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय या चॅलेंजर दोदानी टीम कडनं. तर वैयक्तिक संघाचं पहिलं गोलंदाज आपण पाहतोय गाडेश्वर टीम कडनं गोलंदाज प्रदीप. सामन्याला सुरुवात पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. चला सामना चालू करायचा, उशीर करू नका बघा.
पहिलाच बॉल गॅप सिलेक्शन मध्ये ढकलला जातोय, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. तुत्तू मैमै सध्या मैदानाच्या हातात आहे. अशी गोलंदाजी केली तर कमबॅक होऊ शकतो गाडेश्वरी टीमकडे, कारण पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. जरी या षटकामध्ये जरी 15 धावा पाहायला मिळाल्या तर पुढच्या ओव्हरमध्ये सिंगल डबलला प्राधान्य देऊन सामना जिंकू शकतो, परंतु दोन्ही टीमला चांगला कमबॅक करावा लागेल. क्या बात आहे, दांडी गोल याकर पद्धतीचा बॉल होता, परंतु इथं काय घडलं जातंय, पंचांचा इशारा आलेला आहे नो. एक मोठा धक्का बसला असता, परंतु थोडासा खराब बॉल टाकल्यानंतर पाय आपण जर पाहिलं तर थोडस नोबल दिला गेला. इथं स्क्रीनवरती देखील चेक केला जातोय. एक महत्वाची विकेट देखील काढली होती, परंतु एक सिंगल मिळाले. आणि अशा जर आपण धावा पाहिल्या तर नोबल हे आम्ही या स्क्रीनवरती चेक केलंय, दिसतंय येत ना बघा. गाडेश्वरी टीम थोडं सहकार्य करा. हे रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. बॉल टाकत असताना पाय भरपूर पुढे गेलाय, रेषेच्या बाहेर पाय गेलाय आणि त्याच्यानंतर पंचांचं लक्ष भरपूर चांगलं आहे. खरं तर पंचांचं कौतुक केलं पाहिजे. एक महत्वाची विकेट काढण्याचं काम केलं होतं आणि त्याच्यानंतर थोडस खराब फंबलिंग पाहायला मिळाली. फ्रीटचा बॉल असणार आहे, या बॉलवरती फ्रीट असणार आहे. स्ट्राईक मिळाली आहे फलंदाज आपण पाहतोय सूरजला, आणि त्या खेळाडूकडे क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. कमबॅक करावं लागेल. क्या बात आहे, लोका फ्रीजर मध्ये फटका भरपूर चांगला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फ्रीटचा बॉल होता. झेल देखील कॅरी केला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर चांगली बॉलिंग टाकली असती तर कदाचित सलामीवर सध्या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला असते, परंतु खूप चांगला प्रयत्न राहिला. कमबॅक करतील गाडेश्वरी टीम. एक विचार केला तर एक सिंगल मिळालं, एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 3 या आकड्यावरती पोहोचली गेली. खूप चांगली बॉलिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रदीप कमबॅक केला या गोलंदाजानं. पुन्हा एकदा त्याच गीतेने बॉल टाकल्यानंतर बीट केला, धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु नाकार केला जातोय. फलंदाज आपण पाहतोय चॅलेंजर धोतानी टीम कडा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, मॅच मध्ये मजा येईल याच्यामध्ये शंका नाहीये, कारण क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं पाहायला मिळतंय. बॉलिंग अटॅक देखील खूप चांगला सध्या पाहायला मिळतोय गाडेश्वरी टीम कडनं. जशी प्रथम आपण बॅटिंग करत असताना गाडेश्वरी टीमचा विचार केला तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण चॅलेंजर धोतानी टीमचं राहिलं आणि पहिल्या षटकामध्ये कमालीचा इफेक्ट केला या गाडेश्वरी टीमनं. बॅटची एनर्जी लागली जाते, धोक्याची घंटा, फलंदाज होईल बाद आणि इथं पहिला धक्का बसतोय चॅलेंजर धोतानी टीमला. प्रमोद बॅक टू द डगआउट. इथे आमच्या मंचावरती हरिग्राम संघाचे संघनायकाची उपस्थिती लागली, यथोचित मान सन्मान जरूर केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मी रामदास खंडवी यांना विनंती करतो, माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन लगेच सन्मान करायचा. यथोचित सन्मान हरिग्राम संघाचा संघनायक आपण पाहतोय वेले वरती उपस्थिती राहिला. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये जेवढ्या संघांनी भाग घेतलाय त्या संघाच्या संघनायकाचा इथे यथेचित मान सन्मान जरूर केला जाईल. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेचे मुख्य आयोजक रामदास खंडवे यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे केला जातोय सन्मान. O2 मनोज. आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला गोड आवाज पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अमोलवीरची सुद्धा हजेरी लागली गेली. अमोलवीरचे सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. O2 मनोज. की सोबत छोळ्या मैदानाकडे मॅच खूप हिंडपडून पाहायला मिळते. एक मोठा विकेट सध्या तंबूच्या आसराला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ढकलला, तिथपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 4 या आकड्यावरती पोहोचली गेली. या षटकाचा आपण जर विचार केला तर शिबूटचा बॉल बाकी असणारा शिबूटच्या बॉलवरती काय घडेल, एक चांगला इफेक्ट केला. पहिलं जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती फक्त एक सिंगल आलं होते. त्याच्यानंतर फलंदाज दांड्या गोल केल्या होत्या, परंतु पंचांचं लक्ष भरपूर पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर नो बॉल होता आणि त्याच्यानंतर फ्री हिट पाहायला मिळाला. आणि फ्री हिट वरती जर पाहिलं तर झेल देखील कॅरी केला. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कदाचित जर चांगले बॉलिंग पाहायला मिळालं असते तर 2 महत्वाचे विकेट सध्या आपल्याला पाहायला मिळाले असते, परंतु खूप चांगला प्रयत्न राहिला या गाडेश्वरी टीमचं. क्रॉस द लाईन, फुटवरचा वापर जरूर केला होता. अपील देखील केली जात आहे आणि षटक देखील संपले गेलं आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 4 या आकड्यावरती पोहोचली गेले. तरी पहिल्या षटकामध्ये 4 धावाला एक महत्वाची विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाले. अजूनही राहिलं तर अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. जर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली तर शेवटच्या ओव्हरपर्यंत बिग लढत पाहायला मिळेल. एकीकडे चॅलेंजर धोतानी त्यांच्या आगेस फाईट करते गाडेश्वरी टीम.
चला स्पीडअप करा. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 4 या आकड्यावरती पोहोचली गेली. खूप चांगला इफेक्ट केला. एक महत्वाची विकेट सूरजला मात्र प्रमोद बाद झाला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला दिलीप देखील एक चांगला खेळाडू आहे. चॅलेंजर धोतानी टीमकडे आपल्याला या खेळाडूला पाहायला मिळेल आणि खरं तर चांगला कमबॅक करावा लागेल. टार्गेट खूप कमी आहे परंतु तितकी चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला गाडेश्वर टीमकडनं पाहायला मिळते. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक गोलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहतोय शुभमला. टीमचा कॅप्टन कुल सध्या आज चर्चेत असलेले हे नाव, परंतु या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक करावा लागेल त्या टीमला आणि दुसरं षटक शुभमच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. क्षेत्ररक्षक काही तिथे तैनात. थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळाले परंतु धाव मिळेल फक्त एक सिंगल. खूप चांगला एफेक्ट केला जातोय. बॉल अडवला गेला. कदाचित जरासं खराब फंबलिंग पाहायला मिळालं असते तर एक जागी 2 धावा पाहायला मिळाला असता. समीकरण तसं पाहायला मिळत नाहीये. फक्त एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडले जाते. धावसंख्या जर पाहिली तर 5 या आकड्यावरती पोहोचली गेले. जरी सिंगल डबल जरी आल्या तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच पाहायला मिळाला आणि शेवटच्या षटकापर्यंत जर मॅच गेली तर मॅच दोन्ही टीमकडे पाहायला मिळेल. कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल याच्यावरती आपलं पूर्ण लक्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दुसरं षटक शुभमला पाहतोय आणि पहिल्या बॉलवरती फक्त एक सिंगल दिले. स्ट्राईक मिळाले फलंदाज सूरजला. फुलटॉस बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खूप लांबून प्रवास केलाय. चुकी करणार नाहीये. वाह क्या बात आहे. महत्वाची विकेट पैतानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद आणि इथं तिसऱ्या पंचाची इथं मागणी केली जाते. या हाईट फॅक्टरचा चेक केला जाईल. फुलटॉस बॉल होता. पाहिजे जोड येणे असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि ते तुम्हाला स्वीकारावं लागेल. निर्धाव बॉल आहे पहा. फलंदाज बाद असणार आहे. फुलटॉस बॉल होता. फायदा उचलता आला नाहीये. कमालीचं षटक शुभमचं राहिलंय. पेस भरपूर पाहायला मिळाला. जेव्हा आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना सूरज होता. बॉल मारायच्या अगोदर थोडस त्याची बॉडी लँग्वेज थोडीशी खाली पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर प्रॉपर बॅटच्या मधोमध बॉल पकडला परंतु टायमिंग थोडस चुकीचं पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षकाने दिलेली साथ खरं तर कमबॅक केला गाडेश्वर टीमनं. दुसरा धक्का बसला. ही सूरज सध्या तंबूच्या आसराला पाहायला मिळतं. शुभमचं कौतुक केलं पाहिजे. पहिल्या बॉलवरती फक्त एक सिंगल दिली आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाली. चौथ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आपण पाहतोय चॅलेंजर धोतानी टीमकडनं नारायणला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. तितकीच चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते गाडेश्वर टीमकडनं. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर फक्त 4 धावा खर्च केला. एक महत्वाची विकेट. गाडेश्वर टीमची प्रथम बॅटिंग करत असताना फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट काढल्या होत्या आणि क्षेत्ररक्षण करत असताना गाडेश्वर टीमचा आपण विचार केला तर 4 धावा खर्च केला. 1 विकेट तंबूच्या आसराला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर दुसरं षटक शुभमचं 1 विकेट प्राप्त केली गेली. पुन्हा एकदा फटका उडाला जातोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खूप लांबून प्रवास केला. वाह काय झेल टिपला गेलाय. आल्या मात्र माघारी परतवला जातोय. फलंदाज होईल बाद. नारायण. धक्का क्रमांक 3 चॅलेंजर धोतानी टीमला. सपोज जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल त्याच्यानंतर जर पाहिलं तर सलगचे 2 विकेट तंबूच्या आसराला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला किरणला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. तितकंच चांगलं कौतुक केलं पाहिजे शुभमचं. आज कॅप्टन कुल का म्हटलं जाते गाडेश्वर टीमचं ते दाखवून दिलंय. बॅटची एनर्जी लागली जाते. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डायरेक्ट हिट केला होता परंतु तितकंच चांगलं रनिंग विकेट पाहायला मिळाले. तिथपर्यंत एक मिळेल सिंगल. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 6 या आकड्यावरती पोहोचली गेली. हॅट्रिकचा चान्स होता शुभमला परंतु थोडस खराब फंबलिंग पाहायला मिळाला परंतु 1 धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली. बॅटिंग करत असताना चॅलेंजर धोतानी टीमकडे पाहायला मिळतोय. मोठे फटके याही
हेलो 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 फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला, तिथपर्यंत मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 7 या आकड्यावरती पोहोचली गेली. या षटकाचा आपण विचार केला तर शेवटचा बॉल पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 विकेट तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाल्या, शुभमच्या खात्यामध्ये जमा झालेत आणि त्याच्यानंतर फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक चांगला इफेक्ट ठेवला जातोय, एक चांगला कमबॅक केलाय गाडेश्वर टीमनं. कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न केला. प्रथम बॅटिंग करत असताना 30 धावाचा टार्गेट सेट केला आणि येणाऱ्या 30 बॉलमध्ये 31 धावांचा पल्ला पूर्ण करायचा या चॅलेंजर धोताने टीमला. आणि त्याच्यानंतर खूप चांगली बॉलिंग अटॅक सध्या पाहायला मिळतोय. यॉर्कर पद्धतीचा बॉल होता, फुल टच घेतला, त्याच्यानंतर लोकांप्रिझर मध्ये बॉलर ट्रॅव्हल केला, थोडंसं खराब फंबलिंग, एक धावीचा प्रयत्न, दुसरीचा कॉल केला जाते, डोक्याची घंटा होऊ शकते, परंतु दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते आणि या 2 धावीने धावसंख्येत भर पडले जाते. आणि धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 9 या आकड्यावरती पोहोचली गेले. षटक क्रमांक दुसरंही संपलं जातोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. करा गाडेश्वर टीम पाण्याची मागणी केली, पा जायचंय, पाणी घेऊन जायचंय. हॅलो, वरवसे उंबरनवाडी संघाचा संगणक जर आला असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करायची. पहा चला, ही मॅच संपल्यानंतर लगेच दुसरी मॅच देखील पाहायला मिळेल. तर मी विनंती करतोय वरोसे टीमचे कॅप्टन्स जर आले असतील तर प्लीज यायचं लगेच नाणेफिकेसाठी. बघा, उशीर करू नका. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते, दोन्ही टीम्स वेळेवरती आल्या आणि एक चांगली सुरुवात आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वरोसे विपक्ष टीम आपण पाहिली तर हरिग्राम टीम. तर हरिग्रामच्या टीमचे कॅप्टन्स मगाशी उपस्थिती दाखवली. तर वरोसे टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय की आले असतील तर या प्लीज, लगेच यायचंय, उशीर करू नका. पा आज वरोसे म्हटलं तर त्यांनी देखील खूप लांबून प्रवास केला आज पनवेल नगरीमध्ये आणि वेळेवरती आले असतील तर कॅप्टनला मी विनंती असेल तर थोडं सहकार्य करा. आज एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय महाराष्ट्र संघ धामणी आयोजित जय महाराष्ट्र चषक 2025 एक दमदार आयोजन. आज डी सामने पाहायला मिळतात आणि पहिलीच मॅच खरं तर दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. 12 बॉलचा खेळ संपला जातो. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 9 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 31 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि या 2 षटकाचा खेळ संपला जातोय. पाहिजे तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये असेल आणि शुभम कोणावरती विश्वास देऊन तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. निलेश हा गोलंदाज पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु मैदानामध्ये आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी चांगला परफॉर्मन्स करावा लागेल प्रत्येक खेळाडूला. आणि तिसरं षटक निलेश हा गोलंदाज पाहतोय गाडेश्वर टीम कडनं, चांगला कमबॅक करावा लागेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण दिलीप, तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधनं फक्त सिंगलला प्राधान्य दिलंय. फक्त 3 धावेंवरती सध्या खेळतोय दिलीप हा फलंदाज. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर किरण हा फलंदाज पाहतोय. 5व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज, त्याच्या बॅट मधनं फक्त एक सिंगल आणि त्याच्यानंतर 2 धावेचं योगदान पाहायला मिळालं. म्हणजे दोन्ही खेळाडू म्हटलं तर 3-3 धावेंवरती सध्या पाहायला मिळत आहे. टार्गेट 31चा आहे. त्याच्यानंतर 12 बॉलचा खेळ संपला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 9 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. चला स्पीडअप करा, उशीर करू नका प्लीज गाडेश्वर टीम. असूनही जर पाहिलं तर 18 बॉलमध्ये 22 धावींची गरज मॅच सध्या दोन्ही टीमकडे पाहायला मिळते. ह्या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर कमबॅक होऊ शकतो आणि जर ह्या षटकामध्ये जर एखादा मोठा फटका पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिला तर मॅच चॅलेंजर धोतानी टीमकडे जाऊ शकतो. परंतु सध्या लेवल मध्ये आहे मॅच दोन्ही टीमकडे. क्या बात आहे, यॉर्कर पद्धतीचा बोर, जोरदार अपील, विश्वास कमी पाहायला मिळतोय. काय बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. निलेशचं कौतुक केलं पाहिजे, वेग भरपूर पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. हे रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. प्रॉपर यॉर्कर व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला. बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही आणि त्याच्यावरती केलेले जोरदार अपील, परंतु विश्वास कमी त्याच्यामध्ये पाहायला मिळाला. पहिलाच बॉल डॉट केला, जेवढा डॉट बॉल पाहायला मिळेल तेवढं दडपण असेल चॅलेंजर धोतानी टीमकडे. मी मगाशी उल्लेख केला, जर बॉलिंग अटॅक यांच्याकडे चांगला असेल तर शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल आणि ती समीकरण सध्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 षटक टाकले. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आणि त्याच्यानंतर निलेशने पहिला बॉल डॉट केलाय.
क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. अजून एक बॉल निघेल डॉट. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी राहिली गाडेश्वर टीम कडनं. निलेश हा गोलंदाज पाहतोय. सलगचे 2 बॉल डॉट. मी मगाशी उल्लेख केला, जरी 40 ते 45 धावा आल्या असत्या तर बॉलिंगच्या जोरावरती ही टीम कमबॅक करू शकते. आणि त्याच्यानंतर जरी 31 धावा डिफेंड केल्यात त्याच्यानंतर बॉलिंग अटॅक खूप चांगला पाहायला मिळाला. या षटकामध्ये जर पाहिलं तर सध्या आपण विचार केला तर 9 धावा सध्या दाखवते पाहायला मिळाला. फलंदाज पाहतो दिलीपला. फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती पाहतोय आणि खूप चांगली बॉलिंग सध्या निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता. गॅप सिलेक्शन मध्ये चड्डूला ढकलला जातो. चड्डूच्या बागे क्षेत्ररक्षण बोलतो. एक सिंगल मिळाले. दुसरीचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. येतो एक दमदार चौकार. दुधील धावा 4. सोबत चौकरीची साईड धावसंख्येत धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा दाखल करते पाहायला मिळालं. तर गाडेश्वर टीमचा विचार केला तर एक बॉल डॉट खूप महत्वाचा असणार आहे. तर एकीकडे चॅलेंजर दोतानी टीमच्या बॅट्समनला एखादा मोठा फटका आला तर आम्ही कमबॅक करू शकतो. आणि ते खरं तर दिलीपच्या बॅटमध्ये आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला. कदाचित जर हा बॉल अडवला असता तर कदाचित 3 धावा वाचल्या असत्या. जरी एक सिंगल दिली असती तरी धावसंख्या कमी पाहायला मिळाली असती. परंतु क्षेत्ररक्षकाच्या मधून खूप प्रयत्न केला परंतु बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. पुन्हा एकदा फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर करण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन दिलीपनं. फक्त गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. फक्त बॉलला दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तितकीच चांगली गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मोठा फटका खाल्ला. त्याच्यानंतर कमबॅक केला. बॉल आपटला आणि बॉल निघून गेला यशच्या हातामध्ये. डॉट बॉल. कारण प्रत्येक बॉल प्रत्येक धाव रोखवणं खूप महत्वाचं असेल गाडेश्वर टीम साठी. कदाचित जर हा चौका अडवला असता तर कमबॅक थोडस जास्ती पाहायला मिळाला असता गाडेश्वर टीम कडे. क्रॉस द लाईन. फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या बॉल मधून निघून चाललाय सीमा रेषा पार. दिलीपच्या पाठमधला एक येतो दमदार षटकार. पाहायला मिळाला. खर तर क्रॉस केला आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. एक दमदार षटकार पाहायला मिळतो. षटकाराच्या साईने धावसंख्येत धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा दाखल करतो पाहायला मिळाला. मी बघाशी उल्लेख केला चॅलेंजर दोतानी टीमचा या षटकामध्ये जर 1-2 मोठे फटके पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं तर सामना चॅलेंजर दोतानी टीम कडे पाहायला मिळाला. आणि दिलीपच्या बॅटमध्ये एक चौकार आणि एक षटकार आल्यानंतर थोडस पैशर गोलंदाजावरती पाहायला मिळतोय निलेश हा गोलंदाज. सलगचे पहिले 2 बॉल आपल्याला खूप चांगल्या रीतीने पाहायला मिळाले. त्याच्यानंतर चौकार. त्याच्यानंतर चौथा बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती केलेले मोठं आक्रमण. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. फलंदाज होईल चेक केला जाईल. 75 निर्णय असेल तो अंतिम असणार आहे पहा. आणि षटक देखील संपला जातं. डॉट बॉल असेल आणि 3 षटकांचा खेळ इथं संपला जातो. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा दाखल करते पाहायला मिळत आहे. चांगले व्यक्तिमत्व राजा बसमा बाबदेवाडी गावचा एक अष्टपैलू खेळाडू. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खरं तर सदस्य चषकामध्ये त्या खेळाडूंनी चर्चेत असलेलं नाव. 6 बॉलमध्ये 5 षटकाराचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिला. आणि आज खरं तर मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांना पाहतोय. मी विनंती करतो राजा बसमा या तुम्ही व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल जय महाराष्ट्र चषक 2025 मध्ये. अजूनही जर पाहिलं तर 12 बॉलचा खेळ बाकी असेल. मॅच दोन्ही टीम साठी खूप इम्पॉर्टंट. येणारे 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 12 बॉल 12. मग अशी 30 बॉल मध्ये 31 धावांचा पल्ला गाठत असताना शेवटच्या 12 बॉल मध्ये मॅच आली आणि 12 बॉल मध्ये 12 धावींची गरज. म्हणजे 2 मोठे फटक्यांची गरज आहे. चौथा गोलंदाज कोण असेल तर 6 बॉल मध्ये जरी कमी धावा दिल्या तर मग शेवटच्या ओव्हरला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये जरी 4 ते 5 धावा जरी आल्या तर शेवटच्या ओव्हर पर्यंत मग नंतर 6 बॉल 7चं समीकरण असेल किंवा 6 बॉल 8चं समीकरण असेल. ह्या षटकावरती निर्णय षटक असणार आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक आपण पाहतोय. रमेशला पाहतोय. एक चांगला गोलंदाज आहे. रमेशला मात्र चांगली बॉलिंग अटॅक करावं लागेल. कारण एकीकडे जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती किरण आहे. त्याच्या बॅटमधला फक्त एक सिंगल आणि त्याच्यानंतर 2 धावा म्हणजे 3 धावेंवरती सध्या आपल्याला हा खेळाडू पाहतोय किरणला.
किरणची बॅटिंग देखील मी भरपूर वेळा पाहिले, भरपूर वेळा स्पर्धेमध्ये त्याही टीम्सला पाहतो, त्या खेळाडूला देखील मी पाहिलं गेलंय आणि त्याची बॅटिंग खूप चांगली आहे. परंतु ह्या मॅच मध्ये त्याला कमबॅक करावं लागेल. 12 बॉल आणि 12 धाबींची गरज. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट्समन बॉलचा काही संपर्क होत नाहीये. पेशर पाहायला मिळतोय चॅलेंजर दोघांनी टीमकडे. स्ट्राईक वरती किरण आणि त्या खेळाडूला थांबवण्याचं काम केलं गेलं तर आपण पाहतो रमेशला. पहिला बॉल डॉट आलाय, थोडासा कमबॅक करावा लागेल गाडेश्वर टीमला. या षटकामध्ये कमी धाव येणं खूप गरजेचं असणार आहे. त्याच्यावरती एक्स्ट्रा टॉप मध्ये लॉंग ऑफ रिझर्व मध्ये बॉल ट्रॅव्हल केला जातो. गॅप भरपूर मोठी, फटका भरपूर चांगला, बॉल निघून चाललाय वन बॉब सीमा रेषेच्या पलीकडे. येतो एक दमदार चौकार. सैन्य धावसंख्येत भर धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा आपल्यावरती पाहायला मिळतात. पहिला आपण डॉट दुसऱ्या बॉलवरती केले आक्रमण. किरणच्या बॅट मध्ये खूप उशिराने एक चौकार पाहायला मिळाला. फटका भरपूर चांगला, गॅप भरपूर मोठी पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर प्रॉपर फटका पाहायला नंतर बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. एक दमदार चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. बॅटची इडर रिच, क्षेत्रक्षण दिलेली साथ शुभम कडनं चुकी होणार नाहीये. फलंदाज होईल बादच्या बॅट मधनं एक चौकार पाहायला मिळाला. तो फलंदाज किरण बॅट डगा आउट. संगणक दुसरा पुकार असणार आहे पहा आपल्याला. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच मुख्य व्यासपीठाशी रिपोर्टिंग करायची पहा. वरसी उंबरनेवाडी संघाचा संगणक आपण लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालंय बालाराम. हा फलंदाज पाहतोय चॅलेंजर दोतानी टीम कडनं. चांगला कमबॅक करावं लागेल. एक महत्वाची विकेट सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाली. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 फलंदाज सध्या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना चॅलेंजर दोतानी टीम कडे. चला वरसते उंबरनेवाडी टीम आणि हरिग्राम टीमचे कॅप्टन झालेत. तर वरसते उंबरनेवाडी टीमला लाचचा पुकार असेल पहा. ही मॅच संपायच्या अगोदर किंवा हे षटक संपायच्या अगोदर आमच्या व्यासपीठावरती यायचंय, अन्यथा 2 बॉलचे पॅनलिस्ट केले जाईल. आज तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत, खूप लांबून प्रवास केलाय. प्रत्येक खेळाडूला मान सन्मान करणं हे खरं तर एक चांगलं योगदान आहे या स्पर्धेमध्ये. प्रत्येक टीमच्या कॅप्टनचं इथं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत केलं जातं. त्याच्यानंतर प्रत्येक टीमची सामने खेळवले जातात. या दोन्ही टीमच्या कॅप्टनचं इथं स्वागत केलं जाईल. त्याच्यानंतर नाणेफेकी केली जाईल आणि त्याच्यानंतर सामन्याला सुरुवात. एक चांगलं योगदान या स्पर्धेला पाहायला मिळालंय. खरं तर आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे. जय महाराष्ट्र चषकामध्ये खरं तर एक दमदार आयोजन. त्याच्यानंतर बालाराम आला आहे. ऑफसाईडच्या दिशेने बॉलर ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक जिथे त्यांना थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळालंय. फटका भरपूर चांगला, स्लो पद्धतीचा बॉल होता. त्याला टॅग केला बालारामच्या बॅटमधनं आणि आल्याला सुरुवात केली चौकारानं. मिळतील धावा 4. उंबरनेवाडी संघाचा संगणकाचा इथे तुझीच सन्मान केला जाणार आहे पहा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय रामदासजी खंडवी यांना मी इन्व्हाइट करतो की आपल्या पवित्र शुभ असते इथे त्यांचा शुभ सन्मान करायचा. अगदी आपण पाहायला गेलो तर बरेचसे मैदानाच्या खेळाडूंना गाजवल्या आणि आज खरं तर त्यांना आपण संघाच्या संगणकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. विठ्ठल वीर त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. त्यांचंही करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच अजूनही जर पाहिलं तर 4 धावींची गरज. समीकरण सोपं पाहायला मिळतोय. चौकाराच्या साईने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा आपल्यावरती पाहायला मिळाल्यात. अजूनही जर पाहिलं तर फक्त 4 धावींची गरज. कंपल्सरी 4 धावा काढाव्या लागतील बॅटिंग करत असताना चॅलेंजर दोतानी टीमला. स्ट्राईक गेट वरती बाळाला पाहतोय कारण त्याच्या बॅट मध्ये एक चांगला चौकार पाहायला मिळतोय. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. मगाशी मी बाळारामचा विचार केला कारण एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्यानंतर त्या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल. थोडंसं बाहेर चेंडू एक अव्वंतर धाव मिळेल आणि एक अव्वंतर धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा. अजूनही 3 धावींची गरज. गॅप शोधली. बॉलला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न परंतु फटका देखील भरपूर चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि चौकार आल्यानंतर सामना जिंकलाय. पहिल्या मॅच मध्ये बाजी मारली चॅलेंजर दोतानी टीम. हार्डलक टीम गाडेश्वर. दोन्ही टीम मनोज हरिग्राम संघाचा संघटन आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. वरसे उंबरने संघाचा संघटन आमच्या सोबत जोडलाय.
तरी ते टॉस केला जाईल. जयवंत बसमा यांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असते मात्र या सामन्याचा नाणेफेक करायचं पहा. एक नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आपण सातत्याने त्यांच्याकडे पाहतोय. A1 जोडी नितेश दादा बसमा, जयवंत दादा बसमा आणि खरे तर या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला देखील पाहायला मिळतील जे महाराष्ट्र क्रिकेट संघ दामणे आयोजित जे महाराष्ट्र चषक आपण पाहतोय. भरपूर मोठी स्पर्धा आपण पाहतोय आपल्या परिसरामधील नव्हे तर पूर्ण आदिवासी मधील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आज आपण सातत्याने पाहतोय. मालिकावीरासाठी डबल 2 टू व्हीलर बाईक आणि त्यानंतर 3 स्पोर्ट्स सायकली या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त नियोजन आयोजकांच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच अमोल सर. नक्कीच सामन्याचा सामनेवीर ठरला गेलाय. बॉलिंग टाकत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या आणि बॅटिंग करत असताना 9 बॉलमध्ये 13 धावांची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सामना अडचणीत सापडला होता आणि त्याच्यानंतर खूप चांगली बॅटिंग त्या खेळाडूकडनं पाहायला मिळाली. तो सामन्याचा सामना ठरतोय. चॅलेंजर